नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज ही जी भाजी बनवली आहे ना, तर ती तुम्ही सुक्कीसुद्धा करू शकता किंवा रस्सासुद्धा करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि थोडंसं वेगळं वाटण किंवा थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. कुकरमध्ये केली आहे, पण मी त्याच्या शिट्ट्या अजिबात काढलेल्या नाही आहे. तर तुम्ही ही डिटेलमध्ये रेसिपी पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मी काय केले, त्याच्यासाठी 1 किलो साधारण चिकन घेतलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकले, 4 चमचे दही टाकलेले आहे. दही नक्की टाका, दह्यामुळे छान चव येऊन जाते. आता आलं लसूण पेस्ट अगदी थोडा छोटा चमचा टाकलेला आहे. मिरी पावडर टाकली, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता इथं आपला घरचा किंवा लाल तिखट का टाकलेलं नाही आहे ते पुढं कळेलच तुम्हाला. हा मसाला एकदम छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे. हातानेच प्रॉपर तुम्ही असं चिकनला किंवा मटनला लावताना असं चोळून तुम्ही लावलं ना, तर मॅरिनेशन छान होतं. आता मॅरिनेट करायची काही जास्त वेळ गरज नाही आहे. इथं मी काय केलं, एक कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये खडे गरम मसाले टाकलेत. म्हणजे लवंगा, मिरी, शहाजिरी, तेजपत्ता, चक्रीफूल वगैरे टाकून घ्या. आता इथं मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे 2 मोठे. तुम्ही चौकोनीसुद्धा चिरून घेऊ शकता. आता पेस्ट केली ना, तर भाजीची चव वेगळी येते, उभा चिरल्यावर वेगळी चव येते. हे तुम्ही जेव्हा नेहमी स्वयंपाक करत असतात ना, त्यांना बरोबर माहिती असतं. तेव्हा उभा कांदा चिरल्यावर थोडीशी वेगळी टेस्टसाठी म्हणून मी उभा चिरून घेतला आहे. आता इथं अर्धी वाटी खोबरं, 10-15 पाकळ्या लसूण, 2 इंच आलं आणि इथं मी 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिना घेतले मूठ भरून. आता हे सगळं आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ते तुम्हाला की तिकडं खूप मसाले टाकलेत, पण ते मसाले काही जास्त तिखट नाही आहेत. आता मी इथं 2 टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही इथं त्याची न चिरता जर कांद्याबरोबर परतले तरीही चालतील, पण मी इथं फाईन पेस्ट करून घेतलेली आहे त्याची. तोपर्यंत पहा, आपला कांदा छान परतला गेलेला आहे, गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता हा मसाला आपल्याला छान एकदम तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. कारण मसाला जर नाही ना परतला तर भाजीच्या टेस्टमध्ये खूप फरक पडून जातो. तर मी त्याच्यावर झाकण ठेवते, पण मी त्याच्यात तूप टाकायची विसरून गेले. तूप टाकून घ्या 2 चमचे किंवा 1 मोठा चमचा आणि आता मात्र त्याला एक 5 मिनटं तरी गॅस बारीक करून ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण. 5 मिनटात पाहू शकता मसाला छान परतला गेलेला आहे. वाससुद्धा खरंच खूप सुंदर येतो ह्या मसाल्याच्या हिरव्या वाटणाचा. आता हे मॅरिनेट केलेले चिकन आपण त्याच्यात टाकून देऊया. आता चिकनला पण आपल्याला एकदम 5 मिनटं तरी तुम्ही त्याला परतून घ्या मोठ्या गॅसवर आणि मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून शिजवू शकता. आता या अशा पद्धतीने आहे ना, तुम्ही सुक्कं चिकनसुद्धा करू शकता. आता परातीत पाणी ठेवायचं आणि त्याला 15 ते 20 मिनटं असंच मंद गॅसवर शिजून द्यायचं. फ्राय चिकन हे पहा अशा पद्धतीने छान शिजून होतं. पण मला थोडासा त्याच्यात रस्सा हवा होता, म्हणून मी हे गरम झालेलं पाणी त्याच्यात ओतलं आणि अशा प्रकारे साधारण 20 ते 25 मिनटं गेले माझे. मी 2दा पाणी ओतलं आणि चिकन ते शिजवून घेतलं मीडियम गॅसवर. एकदम भन्नाट अशी ही भाजी बनून जाते. तुम्ही रस्सा ठेवला तरी काहीच हरकत नाही, वाढवला अजून तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे. अर्ध्या तासामध्ये तुमचं चिकन बाहेर न शिट्टी देतासुद्धा छानपैकी शिजून होतं. पाहू शकता तुम्ही, मस्त त्याचा घमघमाट सुटला आहे. अशा भाज्यांना जर स्मोक दिला ना, तर खरंच या भाज्या नेक्स्ट लेवलला यांची चव लागून जाते. नेहमीच्या भाजीमध्ये थोडंसं वाटणामध्ये किंवा भाजीच्या मसाल्यांमध्ये थोडासा फरक केला ना, तर भाजी आपली छान बनून जाते. ते भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. मी इथे चपात्या केल्या होत्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपीज आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.